काय ग सावी? अगं बायका थांबल्यात ना केव्हापासून? वाण द्यायचेत अजून, आवर पटपट. हा. या. फाटलेले कपडे घालून मिरवून झालं? का आता अशीच थांबणार आहेस का? जाऊन कपडे बदल. धैर्य, धैर्य, धैर्य. अहो, मी मुद्दाम काही नाही केलं. मी खरंच वेळेतच येणार होते. मग काय झालं? का नाही आलीस तू वेळेत? आणि हे ब्लाऊज कसं फाटलंय? काय विचारतोय मी? हा ब्लाऊज कसा फाटला? ते मी अंगद सोबत मीटिंगला गेले होते. मग मीटिंगचा आणि ब्लाऊज फाटण्याचा काय संबंध आहे? नाही धैर्य, काय झालं माहितीये का? मी हॉटेलवर पोचले आणि ते इन्व्हेस्टर आलेच नव्हते अजून. मग मी तिथं वाट बघत बसले होते. अचानक एक वेटर आला आणि माझ्या अंगावर ज्यूस सांडला. म्हणजे चुकून सांडला गेला त्याच्याकडून. मी एका रूम मध्ये साडी साफ करायला गेले, माहित नाही पण अचानक ती रूम बाहेरून लॉक झाली. मी तिथून बाहेर पडायचा खूप प्रयत्न केला. कदाचित त्याच्यात माझा ब्लाऊज फाटला. सावी, निदान विश्वास बसल अशी तरी गोष्ट बनवून सांग. आणि काय ग, हाय कोण हा अंगद? असा कसा कुठून तरी अचानक तुझ्या आयुष्यात येऊन टपकलाय? आणि अशी कुठली कामं, कुठल्या मीटिंग असतात तुमच्या रोज रोज? नाही म्हणजे बाकीच्या दिवशी तुला कुणी काही बोलत नाही, काही विचारत नाही, पण आज घरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. आईनं तुला बजावून सांगितलेलं ना, मग का गेलीस मीटिंगला? मुळात मीटिंग ठेवलीसच का आज? आणि जर साडीवर ज्यूसच सांडला होता तर आवरण्यासाठी रूम मध्ये जायची काय गरज होती? की रूम मध्येच मीटिंग ठेवलेली तुमची? मुळात मला एक गोष्ट कळत नाहीये, एवढ्या शॉर्ट पिरियड मध्ये तू त्याच्यासोबत काम करायला तयारच कशी झालीस? निदान त्याची माहिती तरी काढलीस का? काही चौकशी केलीस त्याच्याबद्दल? धैर्य, काय बोलताय तुम्ही? हो, माहिती काढली नसती, नीट चौकशी केली नसती तर
मी काम केलं असतं त्याच्यासोबत. अच्छा, असं आहे का? काही म्हणजे माझ्या विचारण्याला काही अर्थच नाहीये, नाही का?